मित्रांनो सर्वांना स्वागत आहे माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले सकाळचे 5:45 झाले. पुढे जरासं 5:30 झाले समजू शकतो तुम्ही. मी बनवतोय अंडा भुर्जी, कारण की मागाशी संपला आहे. काल अंडी आणलेली पप्पांनी काल खाल्ली, मी काल खाल्लं नाही आणि काल गुरुवार होता. सो मी आज अंडा भुर्जी बनवतोय. डब्याला न्यायला मला कॉलेजसाठी 4 अंडी आहेत. ह्या सगळ्याची बनवणार आहे. सोबत पटकन बनवूयात. आणि मम्मीने इथं पीठ मारून ठेवले चपातीचं, चपाती बनवणार आहे आणि चपाती आणि अंडा भुर्जी बनवणार आहे. पटकन अंडा भुर्जी बनवणार घेतो. 10 मिनिटाच्या आत आपली अंडा भुर्जी रेडी आहे. ही भुर्जी मी बनवली आहे, सो मला गॅरंटी ही भुर्जी एक नंबर असणार. तर पटकन हिला खाली ठेवतो. मग चपात्या बनवून देतो, चहा ठेवतो का बाजूला आणि पटकन माझं आवरून घेतो. कारण की 6:46ची गाडी ती चुकली नाही पाहिजे त्याच्यामुळं. सो पटकन आवरतो आता. तर मित्रांनो मी रेडी झालो. निघालो मी आता कॉलेजसाठी पटकन. आज तर काय पप्पा येणार नाही सोडवायला. 6:30 वाजले. आज रिक्षाने पण नाही मला. 6:40 मिळेल का तुला? मिळेल सगळं मिळेल. बी पॉझिटिव्ह. जास्त पळत जाऊ नकोस हा. मोबाईल पिशीत ती बांधून झाल्या ना असेल तशीच असंच असू तर अशीच असं नाही. हे ते दिलं सोबतच घेतलं. हे पिशी सोबत घे. ह्या 2 पिशी ही पिशी पायाखाली घ्यायची होती, ही खालती ठेवायची. मी बघा मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये अक्षरशः चहा बनवतोय. कारण की बदलापूरची लाईट गेली आहे. आता शुक्रवार असतं लाईट गेली आहे आणि आई अण्णांना पण जायचं गावी. तर त्यांच्या आतमध्ये आवरावर चालू आहे. इथे मी चहा पितोय. तर उठलोय जस्ट 4 वाजले. त्याचा मी 2ला जाऊन झोपलेलो. 4 वाजता उठलोय. आता पटकन अभ्यासाला बसतो आणि चहा पितो त्याच्या आधी, जसा जेणेकरून झोप जावी. आणि आई अण्णांच्या इथे 5:30ची गाडी आहे. सो पटकन चहा पितो आणि अभ्यासाला बसतो. मग 5:30ला जायचं पण नाही किंवा मला थांबावं लागलं. मग पप्पा जाऊन येतील. हॅलो काय अण्णा कुठं निघालात? कुठं चालला? गावाला? आम्ही एकटे चालला? कोण दोघं? आणि आम्ही नाही का? आम्ही म्हणायचं की गावी. इथं नको, आम्ही पण येतो ना गावी. पप्पांना बोला घेऊन चालायला. पप्पांना बोला आम्हाला पण न्यायला. मग आता तुमची तर मजा आहे. तुमची मजा आहे आता. मग फिरा वगैरे गावी मस्त. फिरा म्हटलं. येताना भेळ वगैरे आणा खायला. परत याल तेव्हा खायला घेऊन या काहीतरी चांगलं. भेळ वगैरे आणा. भेळ आणा भेळ. पैसे लागले तर पप्पांना सांगा, पप्पा पाठवतील. नाही पप्पांना सांगा, मग पप्पा पाठवतील. पप्पा अण्णा काय बोलतात? खिशामध्ये पैसे नाही माझ्या बोलतात. देतो पैसे देतो. मग तुम्ही खायलावर घेऊन या. देतो पैसे. देतो बोलले ना. लवकर या, जास्त दिवस थांबू नका तिकडे. येणार ना? एक दिवस राहा, दुसऱ्या दिवशी या मग इकडे. तनूला निधूला खाऊ द्या. तनूला मी खाऊ घेतला, निधूला सुद्धा खाऊ घेतलाय. तनूचा खाऊ निधूचा खाऊ घेतलाय मी, ते द्या तुम्ही. आणि आर्याला अक्षराला त्याचा खाऊ घेतला, ते सुद्धा द्या. आता रात्रीचे 8:30 वाजलेत. आता घरी चाललो आहे. क्लास सुटले. आता मानवांतर लोक थांबलेत एक्स्ट्रा क्लास, त्यांचा पोर्शन बाकी आहे म्हणून मी तर पटकन घरी जातो. त्यानंतर मला ब्रेड पण घेऊन जायचे.
आता वाजलेत रात्रीचे ना 9:15 झालेत. आयांना गेलेत गावी, जे ट्रिप बसमध्ये बसलेत ते. आमचं आता जस्ट जेवण झालं. मम्मी आपलं किचन आवरतीये. काय मग सोडला यांना बसमध्ये बसवलं? सोडलं, घर शांत शांत झालंय. एकदम शांत घर, कोणीच नाही इथे गडबड करायला. अण्णांची येजा असते, आई आपल्या एका बाजूला असतात, पण अण्णासारखे येजा करतात ना. आणि परतात म्हणजे जातात हुई ठुस काय माहिती मला आता लक्ष नाही. हा ते असं करतात बाई. त्यांच्यामुळे तर घरात असं वाटतं ना, मी बोलले नाही तरी किचन मध्ये येऊन बडबड करत राहतात ते. म्हातार माणूस पाहिजे म्हातार एकदम शांत झाले घरात. मी आलो ना घरी क्लासवर ना, एकदमच शांत, अजिबात काय आवाज नाही, काय नाही. सगळे आपापलं काम करतायत. कोणी ठुस ठुस करत नाही. हा अण्णा असलं यांना आलं विचारत आला का, काय केलं हे ते. जाऊ बाबा इथे देतात, रिटर्न येते थोड्या नंतर 8 महिने वगैरे रिटर्न येते. जरा गाव वगैरे फिरतो आणि येतील रिटर्न. मित्रांनो आता मी आलोय घरी आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11. कपडे वगैरे बदलले, नाईट ड्रेसला शॉर्ट्स वगैरे घातले आणि आता करतोय मी ते हळदीचं कारण सर्दीचे दिवस आहे. परत सांगतोय खावा असं हळदीचं वगैरे बनवून गुळण्या तर केल्या मी आता. तर हळदीचं बनवून खातो. आजचा ब्लॉग याच्यात संपवतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये माझा आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू.